मिळालं तर खुश राहा, पण नाही मिळालं तर निराश होऊ नका. सातत्य टिकवा, गोष्टी आपसुकच तुमच्या मागे येतील आणि त्या तुम्हाला मिळतील. दुसरी गोष्ट, अभ्यास करा. पैसा असो, ते यश असो, किती लोकप्रियता असो, मिळवणं खरंच खूप सोपं आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही रातोरात फेमस होता, पण दुसऱ्यांदा फेमस होणं, तिसऱ्यांदा फेमस होणं आणि मिळालेलं यश कीर्तीचं सातत्य टिकवून ठेवणं हे फार कठीण काम आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी त्यात तुम्ही जास्तीचे प्रयत्न करायला हवेत. अशा प्रकारचा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी किरण हिने श्री रामराजे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना दिला. यावेळी व्यासपीठावर दापोली डिस्ट्रिक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संदीप राजपुरे, संस्थाध्यक्षा स्मिताली राजपुरे, प्राचार्या वेदिका राणे, प्राचार्य डॉक्टर अशोक निर्बाण, विद्यार्थी परिषद सचिव विनोद मुलूक आदींसह मान्यवर उपस्थित होते. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत उत्तम अशा प्रकारचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी केले. रामराजे महाविद्यालय आयोजित इंद्रधनुष 2025 वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमामध्ये मी तुमचा विद्यार्थी सचिव मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिनेदारका गौरी किरण मॅडम, तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय संदीपजी राजपुरे सर, संस्थेच्या अध्यक्षा सुधारी राजपुरे मॅडम, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक निर्माण सर आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर दीपक अडेकर सर आहेत नाही येत आता, परंतु त्यानंतर सन्माननीय शिक्षक वृंद आणि विद्यार्थी परिषद सदस्य, पत्रकार बंधू, पालक आणि सर्व मान्यवर यांचे मी सर्वांचे स्वागत करतो. व्हेरी गुड इव्हनिंग. विद्यार्थी सचिव म्हणून मी तुमच्या समोर अहवाल सादर करत आहे. मला अत्यंत आनंद होतो की तुम्ही मला जी संधी दिलेली आहे त्याचा मी खूप आदर करतो. महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव म्हणून आपण दिलेली संधी ही माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. यावर्षी झालेल्या कार्यक्रमाचा उपक्रमांचा आढावा पुढील प्रमाणे सर्व लक्षात असू द्या. मुंबई विद्यापीठ संलग्न रामराजे कॉलेज ऑफ IT मीडिया अँड हॉटेल मॅनेजमेंट आयोजित महाविद्यालयाच्या अंतर्गत केलेले इव्हेंट प्रोग्राम पुढील प्रमाणे. आपण पहिलं तर जाऊया. खूप चांगली जीएस झाली असती, खूप चांगलं त्यांनी काम केलं असून खूप सुंदर चांगली ऍक्टिव्हिटी केली असती, पण जसं मंडलिक सर म्हटले की त्यांना अवस्था वाईट होते, त्यातला सगळ्याला पूर्ण होणारा मुळे आणि खरंच चांगलं त्यांनी केलं. ज्या तऱ्हेने तो बोलला, लिहून आणणं आणि वाचणं वेगळं आहे आणि स्वतःच्या उत्स्फूर्तपणे बोलण्यात फरक आहे. त्यांना मनापासून मला कौतुक करतो मी. अभिनेत्रीला डायस स्वतः बोलता येतं हे देखील मी पहिल्यांदा. कॅमेरासमोर बोलणं सोपं आहे, ते 10 वेळा कट करतात, तुमच्यापर्यंत बोलत नाही. पण वस्तू तशीच आहे. तुम्ही शूटिंग बघायला कंटाळून निघून जा, सारखं कट 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 चालू होतं. पण इथे उभं राहायचं आणि उत्स्फूर्तपणे बोलणं, खरोखर मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो आहे. 2004 साली त्यांची इच्छा झाली रामराजे कॉलेज आहे, कारण की त्यावेळेला इतका त्यांना रिस्पेक्ट मिळाला नसता, म्हणून 2025 मध्ये झाला. स्वतःला सिद्ध करून ते इथे आलेले आणि आम्हाला अभिमान आहे, गौरव आहे तुमचा की तुम्ही इतकं स्वतःला प्रूव्ह केले. आमच्या दापोलीत त्या घरी पालवणे असतात, आम्ही पालवणे दापोलीतच मानतो. मंडळामध्ये माझं जरी असलं तरी पालवणे आम्ही दापोलीतच मानतो आणि म्हणून त्या प्रेमापोटी आम्ही तुम्हाला बोलवलं. त्या प्रेमापोटी तुम्ही देखील वेळ काढून आला. काल सोलापूरला होता आणि आज तुम्ही इथे आला. स्वतःची तब्येत ठीक असताना दिलेला, म्हणून आम्ही कॉलेजतर्फे मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आहे. बोलताना तुम्ही जी गोष्ट सांगितलं सातत्यपूर्ण, यश सांगितलं, नेहमी मी सांगत असतो यशाची व्याख्या सगळ्यात सोपी आहे, सातत्यपूर्ण प्रयत्न करणं. त्याला असं कुठलंही डेस्टिनेशन नाहीये. त्याने ठरवलं असेल की मला एक मूवी मिळावी किंवा एखादी सिरियल मिळावी, एखादा नाटक मिळावं, पण ते वाढत वाढत गेलं. कंटिन्यूस सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याच्या जगात काहीच मिळत नाही आणि यशाची व्याख्या प्रत्येक वेळेला बदलत जाते. आज बघायला असेल आपल्याला पहिल्यांदा 10वीला पास झालं पाहिजे मुलांना वाटतं, 10वी झाली वाटतं की 12वी केलं पाहिजे वाटतं, 12वी झालं की ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळालं पाहिजे वाटतं, ग्रॅज्युएशन झालं की
कळतं आपल्याला की आता यश मिळालं, नंतर कळलं की जॉब मिळाला पाहिजे, बिझनेस केला पाहिजे, मग कळतं लग्न केलं पाहिजे, मग कळतं मुलं झालं पाहिजे, मग अमुक झालं पाहिजे, कार झाली पाहिजे, बंगला झाला पाहिजे, सो अँड सो सगळं एंडलेस आहे. पण हे सगळं सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानंतर त्याने जे परिस्थिती काही सांगितलं नाही तुम्हाला, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की 38,000 रुपये मुंबईत जाऊन त्यांनी काम केलं. ही ऑटोमॅटिक काही मिळत नाही जगामध्ये. खूप प्रयत्न करावे लागतात, खूप इफोर्ट्स घ्यावे लागतात आणि तेव्हा ते यश मिळते. मी माझ्या मुलाला एक गोष्ट फार प्रकर्षाने सांगायची वाटते की आपण ज्या फील्डमध्ये आलात, ज्या क्षेत्रामध्ये आलात, तिथे देखील त्याच प्रयत्न करणं सातत्यपूर्ण गरजेचं आहे. मला एक कौतुकाची गोष्ट झाली की महाराष्ट्रामध्ये मराठी मीडियममध्ये मास मीडिया शिकवणारे फक्त 2च कॉलेज, एक साठे कॉलेज आणि ग्रामर शिकवले. जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा विद्यापीठाकडे मराठीमध्ये सिलेबस पण अवेलेबल नव्हता. तो तयार करावा लागला आम्हाला. साठे कॉलेज बरोबर या बोलायचे आणि तो सिलेबस आम्ही तयार करायचो आणि मग तो विद्यापीठाला अप्रूव्हल देत होतो. आज आमची मुलं नाट्य निर्माती पण झाले. लांजेकर नाट्य निर्माता, मला बोललो मी, दीपक लांजेकर स्टुडंट आहे, नाट्य निर्माता आहे. सुनील जाधव इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. त्याची मुंबईमध्ये 2 स्टुडिओ आहेत. त्याची स्वतःच्या 2 फिल्म आता येत आहेत. ही सगळी इथे शिकलेली मुलं आहेत. आता हे सांगितलं फक्त मीडियाचं सांगितलं का, कारण मीडियाशी रिलेटेड आहे म्हणून सांगितलं. पण ही सगळी ग्रामीण भागातली मुलं, खेडेगावातली मुलं आहेत आणि त्यांनी सगळं यश मिळवले आणि म्हणून त्याचा जास्त आम्हाला लागला. जे करतो, जे व्हावं ते मुलांचं भविष्य घडावं, त्यांना यश मिळावं, सक्सेस मिळावं. कुठलंही शिक्षण रामराजेने आजपर्यंत असं दिलं नाही की तो बेकारांचा कारखाना व्हावा, घरात जाऊन बसावा. त्यांनी नोकरी मिळाली, बिझनेस करावा, असं शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न केला सातत्यपूर्ण. 2005 मध्ये एएनएम आम्ही आणलं, ज्याला सांगितलं मल्लिक सरांनी. तर एएनएम म्हणजे काय कोणाला माहिती नव्हतं दापोलीमध्ये. त्यावेळेला आम्ही दापोलीमध्ये एएनएम चालू केलं आणि ज्यावेळेला ती मुलं बाहेर पडली, 5 रिझल्ट लागायच्या आधी पण शासनाची नोकरी त्या मुलांना मिळाली, त्या मुलीला मिळाली. सरकारचा कायदा 18 वर्षाच्या खाली सरकारी नोकरी मिळत नाही, पण ह्या कॉलेजच्या मुलींना 17व्या वर्षी शासनाची नोकरी मिळाली. कारण त्याला येणे नव्हतं, फक्त दापोलीमध्ये. सरकारला गरज आहे माणसांची, रिझल्ट लागायचा आहे या काळात. आणि मग मुली सांगायच्या मला कळबट नको आहे, मला सारंग नको आहे, एसटी नाही, सोय नाही द्यायची, नोकरी गावत्या मला. त्यांच्या सिलेक्शन त्यांनी पीएससी निवडल्या होत्या. असं घडत नाही कधी. आणि हे आपण घडवलं कारण गरज कसली आहे, आवश्यकता काय आहे, काय शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला जॉब मिळणार आहे, काय शिक्षण केल्यानंतर आम्हाला रोजगार मिळणार आहे, याचा सातत्यपूर्ण आपण विचार केला आणि ते शिकण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. संपूर्ण स्टुडंट काउन्सिलला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या रीतीने सगळे कार्यक्रम केले. वर्षभर तुम्हाला करायचं आहे, असं होत नाही की गॅदरिंग झालं संपलं, असं काय नाही. एवढी मंथ, एवढी वीक तुम्हाला काही ना काही ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत की जेणेकरून त्या मुलांना वाटलं पाहिजे की आमचं काउन्सिल एकदम परफेक्ट आहे. अर्थात ही सगळी टीम तुमच्यासोबत असणारच आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि गौरीजी तुम्हाला पण अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही त्या आमच्यापर्यंत आलात, पोहोचलात, मुलांपर्यंत तुमची जे स्ट्रगल आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. लोकांना फक्त सक्सेस दिसतो, त्याच्यापर्यंत स्ट्रगल दिसत नाही. त्यांना ते इझिली हवं असतं, त्यांना आजच्या उद्याच्या उद्या गौरी व्हायचं असतं. त्याच्या पाठीमागे त्यांनी घेतलेली मेहनत त्यांना कळत नसते की ती घेण्याची मानसिक तयारी नसते. ती घेण्याची मानसिक तयारी दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, की काय करावं लागतं ते सांगण्याचा प्रयत्न केलात आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.